समितीमध्ये भाजीपाल्याचं मार्केट आहे। बाजार समितीपासून नगर परिषद टॅक्स पूर्ण वसूल करून घेते, पण बाजार समितीतला जो घाण आहे भाजी बाजारातला तो बाजार समिती नगर परिषद हे वरच्या उचलून घेत नाही। आजूबाजूने मोठी मल आहे, राजहंस आहे, रायनगर आहे, त्यांना त्यांच्या आरोग्य धोक्याची जास्तीत जास्त चान्सेस दिसत आहे। तरी हे काम त्यांना वारंवार सूचना करूनही ते नेहमीच्या नेहमी वरच्यावरती उचलत नाही। याच्यावर पण या कारण असे बरेचसे कारणामुळे आम्हाला हे आंदोलन करायचं भाग पडतं। याबाबत तुम्ही निवेदन दिले होते का? दिलेलं आहे। मग त्या निवेदनाची आता रेग्युलर कधी दिलेलं आहे, निवेदन दिलेलं बाजार समितीनं पण निवेदन दिलेलं आहे, त्यांना भेटलेला मुख्याधिकाऱ्यांना भेटलेला, कधी कधी येतात, कधी कधी आज सध्या जर जाऊन पाहिली परिस्थिती तर तुम्ही आजूबाजूचे रहिवासी एरियातले लोक आहेत त्यांनी खूप येऊन तिथं भरपूर लेडीज पण आलेल्या आहेत। कधी कधी नेलेले आहेत, असं नाही नेलेले, कधी नेले कधी नाही नेले, पण सध्या खूप गाण्या वरच्यावर नेण्यात यावी। तुमच्या निवेदनाची दखल घेतल्या गेली नाही काय? 1 वर्ष आधी घेतली, नंतर त्याची ते कंडिशन नाही सध्या। मी शंभू श्रीकृष्णराव मालठाणे, प्रहार उपजिल्हा पुणे। तर कशाबद्दल मांडलं आहे आपण हे उपोषण? हे आमचं आंदोलन जे आहे सोलेस्टाईल हे नगर परिषदचे जे मुख्य अधिकारी आहे डोलारकर यांचा जो मनमारी कारभार चालू आहे अंजनगाव सुरजीत, त्याच्या विरोधात हे आंदोलन सुरू आहे। काही पहिले साईधामनगर, देवगिरीनगर, सहारानगर आणि अंजनगावातल्या बऱ्याचशा नाले रस्त्याचं काम झालं। याबद्दल आपण नगर परिषदेला निवेदन दिलं, त्याचं चौकशी कुठपर्यंत पोहोचली की चौकशी व्हायची? फक्त आम्ही निवेदन दिले, निवेदनावर आम्हाला साधा पत्रही आलं नाही कोणत्याच डिपार्टमेंटचं, ना तहसीलचं, ना कलेक्टर ऑफिसचं। त्याच्यानं आमच्या निवेदनाची दखल न घेतल्या कारणानं आम्हाला हे आंदोलन करायला भाग पाडले। आता याच्यातून तुमची भूमिका काय स्पष्ट होणार आहे? आमची भूमिका हेच आहे की हे आतापर्यंत झालेले जे कामं आहे डोलारकरच्या कारकिर्दीत, या कामाची संपूर्ण सखोल चौकशी व्हावी। या बोगस कामाला कारणीभूत डोलारकर आहे, डोलारकरला यात आरोपी केलं पाहिजे, कारण याचं सर्व पाठबळ त्या लोकांना आहे। मध्यंतरी आपण निवेदन देण्याकरिता गेले होते नगर परिषदला, तर डोलारकरनं आपल्यासोबत बाचाबाची केली होती, त्याबद्दल? आम्ही निवेदन देण्यासाठी गेलो होतो, आमचं निवेदन स्वीकारलं, त्यानंतर त्यानं आमच्याशी हुज्जतबाजी केली आणि स्वतःच कॅबिनमधून बाहेर जाऊन पोलीस स्टेशनला रिपोर्ट द्यायला गेला होता। तुमच्या म्हणण्याप्रमाणे मनमानी कारभार नगर परिषदला 100% चालू आहे, कारण सहारानगरमध्ये तुम्ही कधी बघितलं असेल तर नालीत रस्ता आहे की रस्त्यात नाली हेच समजायला मार्ग नाही। आता तुमची भूमिका काय? आमची भूमिका जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही खाली येणार नाही। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।